नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत की आज दिनांक 26/6/2026 रोजी माढा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती मंडळ माढा यांचे मार्फत माढा येथील राजरत्न नगर येथील प्रांगणात सायंकाळी 7 ते 10 या वेळेत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती साजरी करण्यात आली। त्याचबरोबर राष्ट्रसंत कबीर यांचे 628वी जयंतीही साजरी करण्यात आली। तसेच सत्यशोधक भास्करराव जाधव यांच्या 76व्या स्मृती दिनानिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात आले। तसेच हे कार्यक्रम घेत असतानाच ज्या चांगल्या लोकांनी आपल्यातील चांगल्या विचारांना वाव देऊन समाजाची सेवा केली व त्यांनी आनंदाचे जीवन जगले व जगत आहेत अशा होतकरू कलाकार, पैलवान, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आले। तसेच काही मुस्लिम बांधव हे हज यात्रेसाठी गेलेले होते, ते नुकतीच आपल्या मायदेशी परत आलेले आहेत, त्यांचे यथोचित सत्कार या कार्यक्रमात करण्यात आले। या निमित्ताने हज यात्रेसाठी गेलेले हाजी बाबुलबाई बागवान, हाजी आयुबभाई शेख, हाजी नजीरबाई तांबोळी, हाजी तय्यबभाई मुलानी यांचे सत्कार करण्यात आले। तसेच मल्ल म्हणून पैलवान सादिक पठाण व बालाजी लोंढे, तसेच कलाकार म्हणून पेंटर गंगाराम पवार, आतिश डावरे, पुरुषोत्तम सुतार, महादेव पवार, तसेच पत्रकार म्हणून अण्णासाहेब खंडागळे, अक्षय विद्यागज, मोतीलाल सुतार, संगमित्रा माने यांचे सत्कार करण्यात आले। या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश लंकेश्वर यांनी मान्यवरांचे सत्कार केले। तसेच या मंडळाचे मुख्य प्रसिद्धी प्रमुख माननीय लक्ष्मण संभाजी लंकेश्वर यांनी परगावून आलेल्या सर्वच पाहुण्यांचे फेटे बांधून सत्कार केले। तसेच मंडळाचे दुसरे प्रमुख अशोक माने यांनी आलेल्या पाहुण्यांचे सत्कार केले। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते माननीय DR ओहोळ सर यांचे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन व कार्यातून बहुजन समाजाने घ्यावयाचा बोध या विषयावर व्याख्याने झाले। तसेच बाल व्याख्याते म्हणून सुरांजली देवीदास खरात हिचेही या ठिकाणी छोटेसे असे भाषण झाले। असे या कार्यक्रमाला परगावातील मान्यवर हजर होते। तसेच शहरातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक व राजकीय नेते हजर होते। त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय झुंजरनाना भांगे, तसेच नगरसेवक सचिन साबळे, नगरसेवक नितीन साठे, शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षा माननीय आशाताई टोणपे मॅडम, तसेच माढा नगरपंचायतीच्या सभापती माननीय वंदनाताई लंकेश्वर, माढा नगरपंचायतीच्या सभापती रेश्म्याताई लंकेश्वर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय तात्यासाहेब माने, नगरसेवक अजिनाथ आप्पा माळी, सामाजिक कार्यकर्ते संतोषजी जुगदार, तसेच सामाजिक कार्यकर्ते व मनसेचे नेते रामभाऊ पवार, माढा शिवसेना प्रमुख माननीय दादासाहेब भांगे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास खरात, नगरसेविका निर्मला थोरात, सामाजिक कार्यकर्ते रमेश थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद लंकेश्वर, वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाबासाहेब ओहोळ, तसेच राहुल लंकेश्वर व शिवाजी माने इत्यादी अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे अमर लंकेश्वर यांनी केले व शेवटी पत्रकार अण्णासाहेब खंडागळे यांनी सर्वांच्या आभार मानले व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व संपन्न करण्यात आला। असे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो भविष्य निर्माण नहीं कर सकती। तुम्हाला जर तुमचं भविष्य निर्माण करायचं असेल तर इतिहास माहित असलं पाहिजे। तुम्हाला जर तुमचं उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं तर तुमचा इतिहास माहित असला पाहिजे। इतिहास ही आमची प्रेरणा आहे, विरासत आहे, भांडवल आहे। जगामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण विषय कोणता असेल तर इतिहास आहे। इंग्रजी नाही, गणित नाही, भौतिकशास्त्र नाही, इतिहास। बाबासाहेब असंही म्हणतात की इतिहासापासून जे धडा शिकत नाहीत, इतिहास त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही।
की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी मौर्य साम्राज्याचं पतन कसं झालं यातून धडा शिकला नसता तर शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचं पेशवाईत रूपांतर झालं नसतं. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी निर्माण केलेलं सत्यशोधक जर काँग्रेसमध्ये विलीन झालं नसतं तर आज आम्ही सत्ता शोधायच्या ऐवजी सत्य शोधत बसलो असतो. सत्ता शोधायच्या नादात आम्ही सत्य विसरून गेलो, त्यामुळं आजचा सगळा घोटाळा झालेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 ला झाला. जन्म तारीख सुद्धा निश्चित नव्हती. आता आपण जयंती करतोय 26 जून, जन्मतारीखच माहित नव्हती लोकांना. ही जन्मतारीख सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनीच निश्चित केली. त्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये मूक नायक मध्ये हा उतारा आलेला आहे. बाबासाहेब स्वतः शाहू महाराजाकडे गेले, त्यांची मुलाखत ते घेत होते आणि त्या मुलाखती दरम्यान लक्षात आलं की शाहू महाराजांची जयंती जन्मतारीख 26 जून आहे. त्यांचा जन्म 1874 ला झाला. त्यांना दत्तक घेण्यात आलं 1884 ला, 10 वर्षांनी. कोल्हापूर जवळ कागल तालुका आहे, त्या कागल मधील घाटगे घराण्यातली ही व्यक्ती. त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव. त्यांच्या नावानं कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव आहे, त्याचं नाव जयसिंगपूर. भारतात असं गाव नाही असं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. मास्टर प्लॅनिंग रोड आहे, काटकोनात, चौकोनात, वाकडं तिकडं, गल्ल्या बोळा असं काहीच नाही. आणि त्यानंतर याची पुनरावृत्ती चंदीगडला झाली, त्याची पुनरावृत्ती गांधीनगरला झाली. असे 3च शहरं मास्टर प्लॅनचे आहेत भारतामध्ये. आणि त्यातलं पहिलं शाहू महाराजांनी वसवलेलं आहे. सांडपाणी, आता हे इथून पाणी सांडतंय तसं तिथं नाही, मास्टर प्लॅन. आणि 2 एप्रिल 1894 ला त्यांचा राज्याभिषेक झाला, 20व्या वर्ष. 6 मे 1922 ला त्यांचा मृत्यू झाला, 48व्या वर्षी. त्यांना आयुष्य लाभलं 48 वर्षाचं आणि राज्य कारभार केला 28 वर्ष. त्या 28 वर्षामध्ये जगामध्ये कुणीही केला नाही असा राज्यकारभार केला, आणि तो आम्हाला माहितच नाही. आणि विशेष म्हणजे ते मराठा होते. माझ्या घरात माझ्या बापाचा फोटो नाही, पण त्यांचा आहे. आज जेवढे महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधव आहेत, तुम्ही सगळ्याच्या मोबाईलचा स्टेटस चेक करा, शाहू महाराजच दिसतात. आम्ही बापाला बाप म्हणलं पाहिजे. दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणल्यामुळं स्वतःच्या आईचा अपमान होतो. शाहू महाराज हे आमचे खरे बाप. अरे आमच्या बापाने त्यांना बाप म्हणलं, आम्ही कोण नाही म्हणलं. म्हणून शाहू महाराजांची काम करण्याची एक पद्धती होती, विशिष्ट पद्धती होती, ती आतापर्यंत कुणी केली नाही. काम कसं करायचे? पहिला सर्वे, नंतर काम. अगोदर सर्वे, नंतर काम. मग पहिला मुद्दा शिक्षण. शाहू महाराज हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना जोडणारा दुवा आहे. आणि शाहू महाराजाचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात अंतर्भूत केलं. भारतीय संविधान दुसरं तिसरं काही नाही, शाहू महाराजांचं काम आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेबाला पत्रकारांनी विचारलं, शाहू महाराजाबद्दल तुमचं काय मत आहे, भारतीय संविधानाबद्दल तुम्ही काय सांगणार, शाहू महाराजाबद्दल काय सांगणार? मग त्यांनी सांगितलं, संविधानापूर्वी संविधानाची अंमलबजावणी करणारा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. मी तर पुन्हा लिहिलं हो, अगोदर त्यांनी अंमलबजावणी केली. त्यांच्या करवीर राज्यामध्ये, करवीर नगरीमध्ये, करवीर संस्थानामध्ये संविधानाची अंमलबजावणी पहिल्यांदा संविधानापूर्वी करणारा राजा. आता संविधान आले 26 जानेवारी 1950 ला, त्यांनी 1894 पासून लागू केले. शिवाजी महाराज बी आम्हाला कळले नाहीत, समजू दिलं नाही कोणी. म्हणून त्यांनी सर्वे केला त्यांच्या नगरीमध्ये, करवीर संस्थानामध्ये. तर त्यावेळी म्हणजे 1894 ला करवीर संस्थानामध्ये 158 खेड्यात शाळा होती. पहिला मुद्दा शिक्षण. ही चळवळ आहे, हे आंदोलन आहे, आणि ते सगळं संविधानात आलेलं आहे.
त्यामुळे शाहू महाराजाला समजलं तर संविधान समजेल. त्यावेळी ब्राह्मणाचं शिक्षणाचं जे प्रमाण आहे मित्र हो, हे 79.1 होतं, म्हणजे जवळजवळ 80%. आणि बहुजनांचं प्रमाण होतं 20.9%, म्हणजे 21%. ज्यावेळी त्यांनी हे शाळा सुरू केल्या, हे परिणाम चांगले आणि उलटे दिसू लागले. समाजाचं हित, समाजाचं कल्याण ज्यात दडलेलं आहे ते निर्भयपणे समाजाला सांगणं म्हणजे शिक्षण. खरं आणि खोट्यातला फरक कळण्याची अक्कल निर्माण करणं म्हणजे शिक्षण. आणि खऱ्यासाठी संघर्ष करायला लावतं आणि खोट्याचा विरोध करायला लावतं ते शिक्षण. आता सांगितलं ताईंनी की त्यांनी जे पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड केला. 1894चा दंड आहे. त्यावेळेचा 1 रुपया म्हणजे आताचे हजारो रुपये. आणि त्यावेळी शिक्षकाचा पगार 7 रुपये. किती महत्व दिले शिक्षणाला. शिक्षकाचा पगार 7 रुपये. आणि एवढेही करून जर पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवत नसतील तर त्याला तुरुंगात टाकायची व्यवस्था शाहू महाराजांनी केली. त्याला म्हणजे जेलमध्ये. पण शिक्षण आलं पाहिजे. शिक्षणानं खरं खोटं, न्याय अन्याय, पाप पुण्य, बरं वाईट, न्याय हे सगळं कळतं आणि त्याला विरोध करता येतो किंवा समर्थन करता येतं. इंग्रजाचं शिक्षणावर बजेट 17% होतं. शाहू महाराजाच्या करवीर संस्थानातलं बजेट 27% होतं. संपूर्ण मुंबई प्रांताचं बजेट 70,000 रुपयाचं होतं आणि एकट्या करवीर संस्थानाचं बजेट 1 लाख रुपयाचं होतं शिक्षणावर. काँग्रेसचं सरकार आलं, त्यांनी 3% बजेट ठेवलं. मग बीजेपीचं सरकार आलं, त्यांनी 1.66% बजेट ठेवलं. शाहू महाराजापासून अशी ओरड आहे, शाहू महाराजापासून अशी ओरड आहे की शिकवायला पैसेच नाही. तेव्हापासून आहे 1902 म्हणजे 1894 पासून शिकवायला पैसे. बाकी सगळीकडे पैसे आहेत. अगदी एकाला 100 करोड द्यायला, फक्त शिकवायला पैसे नाहीत. प्रजेला, जनतेला, रयतेला, ज्यांची आपण मतं घेतो त्यांच्या मुला मुलींना शिकवायला पैसे नाही. एवढंच नाही, 1917ला त्यांनी मंदिराची संपत्ती सार्वत्रिकरण केलं त्याचं आणि मंदिरातून येणारा पैसा सगळा शिक्षणावर खर्च केला. आणि जे लोक मंदिर बांधायला माझ्याकडे येतील त्यांना ते सांगायचं, मंदिर बांधा पण मंदिरासोबत 2 खोल्या काढा. त्यात एक चावडी आणि एका खोलीत शाळा असली पाहिजे आणि त्या शाळेत तुमच्या मुलाबरोबर अस्पृश्यांची मुलं शिकली पाहिजे.